आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये, विशेषतः शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अतिशय आनंदाचा हा दिवस आहे की भाऊराव चव्हाण कारखाना ज्या गळीत हंगामाला आज 25 वर्ष पूर्ण होत आहे, त्याचा शुभारंभ आपण यंदाच्या गळीत हंगामाचा आता या ठिकाणी करत आहोत. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणं एक शुभ संकेत आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये. यंदाचा हंगाम व्यवस्थित पार पाडणार, आमचा ऊस जाणार आणि चांगला भाव आम्हा सर्वांना मिळणार, अशा प्रकारच्या अपेक्षेने आज सर्व शेतकऱ्याचं लक्ष ज्याच्याकडे लागलं होतं त्या आपल्या कारखान्याचा शुभारंभ आज या निमित्ताने विश्वजित कदम यांना मुद्दाम मी बोलवलं. म्हणजे तुमच्या हस्ते, तुम्ही आमच्या पक्षाचे आणि राज्याचे सहकार राज्यमंत्री आहात, तुम्ही आलं पाहिजे आमच्या भागामध्ये. खरं म्हणजे विश्वजित कदम उंची लहान आहे, पण काम केवढं मोठं आहे तुम्ही जाऊन पाहिलं तर लक्षात येईल की केवढं प्रचंड काम हे त्यांनी तर केलंच आहे. पण खऱ्या अर्थाने पतंगरावजी कदम साहेबांनी ज्याची मुहूर्तमेढ लावली, आज विश्वजितकडे काही नाही एवढं विचार. भारतीय विद्यापीठ हे देशात सर्वात मोठं संस्था आहे, जे संस्थान आहे त्या संस्थान पतंगरावजी कदम साहेबांनी स्थापना ज्याची केली, त्या भारतीय विद्यापीठ सर्व आज विश्वजित कदम ज्या ठिकाणी पतंगरावजी नंतर आहे. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, फक्त महाराष्ट्रात नाही, दुबईला आहे, इंडोनेशियाला आहे, अजून कुठे अमेरिकेत अजून गेलं नाही वाटतं. म्हणजे जगामध्ये कुठं नाही असं विचारा, त्या सगळीकडे विश्वजित कदम यांचं भारतीय विद्यापीठ आहे. अतिशय सुंदर चांगलं काम त्या भारतीय विद्यापीठाचं हे आहे. उत्कृष्ट मेडिकल कॉलेज, चांगल्या प्रकारे उत्तम चाललेले मेडिकल कॉलेज. एक नाही म्हणून तिसरं आता घालतात, 2 झाले, तिसरं टाकून आहे, 4 चौथ्या 5वं किंवा 5वं झाले टाका आमच्या 5 मेडिकल कॉलेजेस ज्यांचे आहेत, शैक्षणिक संस्था आहे, सागर कारखाने 3 आहेत, 4 आहेत, 4 आहेत. आता मला 5 किती मोजता येत रोज नवीन, एक रोज विचार होते कितवा आला था, 5वा आहे, 6वा आहे, कितवा आहे. 4-5 कारखाने यांचे झालेले आहेत. आणि असे अनेक उपक्रम, मेडिकल कॉलेज आहे, डेंटल कॉलेज आहे, कारखाना आहे, भारतीय विद्यापीठ आहे. आणि आता राज्य मंत्रिमंडळामध्ये सगळ्यात सुपरफास्ट मंत्री कोण असेल तर विश्वजित कदम आहे. सुपरफास्ट, सुसाट गाडी आहे. एवढं वेगाने काम करणारा आमचा हा तरुण राज्यमंत्री आहे. त्यांना खऱ्या अर्थाने मराठवाड्याच्या शुभेच्छा देण्याकरता मी या ठिकाणी बोलवलेला आहे. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा विश्वजित कदमांच्या बरोबर आहेत की आपण चांगलं काम करा. प्रमोशन तर आपलं होणारच आहे आगामी काळामध्ये, चिंता करू नका. आणि आपण चांगलं काम कराल तर मराठवाडा तुमच्या बरोबर भक्कम ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. विश्वजित मी काळजी करू नका. चांगलं काम करणारा एक तरुण सहकारी आज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये युथ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून, महाराष्ट्राचे युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते. युथ काँग्रेसचा अध्यक्ष होता. आम्ही सर्वांनी मराठवाड्यामध्ये भरपूर मदत केली. पप्पू कोंडेकर या ठिकाणी आहेत, मतदान झालं. आणि युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात या ठिकाणी विश्वजित निवडून आले. आणि युथ काँग्रेसची चांगली बांधणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून त्यांनी युथ काँग्रेसची बांधणी केली. असा पार्श्वभूमी असणारा हा तरुण नेता आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आमच्या बरोबर सहकार राज्यमंत्री आहेत. आणि म्हणून त्यांना मी मुद्दाम बोलवलं. म्हटलं तुमच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम होणं माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आपण या पतंगरावजींचे माझे जुने संबंध राहिले, शंकरराव चव्हाण साहेबांच्या अतिशय जवळचे सहकारी पतंगरावजी कदम राहिलेले आहेत. आणि पतंगरावजींचं जे कार्यकाळ होतं आम्ही सगळ्या जवळून पाहिलेला आहे. आम्ही त्यांच्यावर ज्युनियर होतो, पतंगराव आम्हाला खूप सिनियर होते. शंकरराव चव्हाण साहेबांच्यावर ज्यांची कारकीर्द गेली होती ते पतंगरावजी कदम यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात, विलासरावांच्या मंत्रिमंडळात मी होतो तेही होते. आणि सगळी मातबर मंडळी, ज्येष्ठ मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आमची राजकीय कारकीर्द त्यावेळेस संपन्न झालेली आहे. आणि म्हणून त्या सर्व जुन्या आठवणी आज माझ्या समोर आहे. सहकार मंत्री म्हणून पतंगरावजी अनेक वर्ष पतंगरावजी सहकार मंत्री म्हणून राहिलेले आहेत. त्यामुळे विश्वजित कदमांना एक वेगळी पार्श्वभूमी आहे. विश्वजित कदमांना एक वेगळा अनुभव, एक वेगळा वारसा आहे. आणि अशा या व्यक्तिमत्वाला आपल्या भागातल्या, मराठवाड्यातल्या आपल्या भागात आणलं पाहिजे अशी मागणी सर्व तरुण मुलांची होती, सर्व आमच्या तरुण सहकार्यांची होती. आणि म्हणलं बिलकुल घेऊन येऊ आणि त्या नवीन उत्साहामध्ये यंदाचा गळीत हंगाम चांगल्या पद्धतीने आपण सुरू करूया.
त्या शुभेच्छा देण्याकरता विश्वजितला आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. खरं म्हणजे आपल्या सर्वांचे प्रथम मी आभार मानले पाहिजेत. गेल्या 2 दिवसापासून सातत्याने फुलाचा वर्षाव सुरू आहे, वाढदिवसाच्या शुभेच्छा सुरू आहेत. मी लोकांना सांगितलं बाबा कोरोना येऊ नका, आली मुंबईला वगैरे आलात पण तुम्ही बिमार पडायचं ना मला बिमार करायचं म्हटलं. एकदा हॉस्पिटलला मी जाऊन आलोय, परत जायची इच्छा नाही माझी म्हटलं. पण ऐकायला तयार नाही, ऐकायला तयार नाही. हार घेऊन पुष्पगुच्छ घेऊन शेवटी मुंबईला 10-12 माणसं पोहोचलीच. मी त्याला सांगितलं तुम्ही कशाला आला मुंबईला. मी सगळ्यांना जाहीर आवाहन केलं होतं, विनंती केली होती की मला कुठलाही वाढदिवस यावेळेस साजरा करायचा नाही. साजरा म्हणजे माझं वय मला लपवायचं नाही, वय लपलं थोडी तुमच्याकडून माझं. परंतु विनाकारण मुंबईपर्यंत यायचं जायची सोय नाही, रेल्वे बंद, एखादी गाडी सुरू झाली भाग वेगळा. किती माणसं मुंबईत येतील, राहतील कुठे, सगळे खूप प्रश्न आता अजूनही काही संपलेले नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये यावेळेस सगळ्या लोकांनी मुंबईला यायचं. मी विनंती केली बाबा कृपया यावर्षी आपण वाढदिवस बाजूला ठेवू, म्हटलं काय हरकत नाही. मला वाढदिवसाचा शौक नाही, तुमचं प्रेम माझ्यावर बिलकुल मी मान्य करतो. अशा प्रसंगाला आज आपल्याला थोडं वेगळं बघेल की वाढदिवस आपण पुढच्या वर्षी पाहिलं तर डबल साजरा करू, चिंता करू नका. पण यावर्षी सर्वांना निरोगी राहिलं पाहिजे, सर्वांना या कोरोनावर संकटावर मात करून बाहेर पडलं पाहिजे. महामारी देशात आहे, जगात आहे, थोडं थोडं हळू कमी होत चाललंय, पण सगळं संपलेलं नाही अजून. कमी होत चाललं म्हणाले गर्दी सुरू व्हायला लागली. बिलकुल अजूनही पूर्ण संपलेलं नाही, कंट्रोलमध्ये येऊ लागलंय, कंट्रोलमध्ये येऊ लागलंय. हॉस्पिटलमध्ये संख्या हळूहळू कमी होऊ लागलेली आहे, माणसाची मृत्यूचा दर थोडा कमी झालेला आहे. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी काळजी घ्यायची गरज आहे. अजूनही तोंडाला आता फक्त भाषणासाठी मी लावतो तो 24 तास तेवढा कार्यक्रम चालू आहे. परंतु तुम्ही सर्वांनी मास्क लावले पाहिजे, हाताला सॅनिटायझर लावलं पाहिजे आणि थोडंसं अंतर ठेवून बसलं पाहिजे. नाही तर बसले अंगावर अंगावर माणसं येऊ लागली. रेटारेटीच मी काल जालन्याला जाऊन औरंगाबादला एवढा गर्दन एवढी माणसं विनंती केली बाबा कृपया काळजी घ्या आणि या कोरोनावर संकटावर मात करून आपल्याला निश्चित पुढे जायचं आहे. मित्र हो, या अनुषंगाने कालचा हा वाढदिवस मी कुठंच साजरा केला नाही, तरी पण काही लोकांनी भेटलो त्यांना. परंतु सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, काळजी घ्यायची गरज आहे. आणि एखादा वाढदिवस नाही झाला तरी हरकत नाही, परंतु कोणाला त्रास व्हायला नको की त्याच्या मागची प्रांजळ माझी भावना होती. पण तरी सुद्धा आपण जो प्रेमाचा वर्षाव केला, आपण जो मोबाईलवर संदेश पाठवला, त्याबद्दल हात जोडून सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक प्रथम मी आभार व्यक्त करतो. तुमचं एवढं प्रेम आहे, तुमच्या प्रेमाची उतराई आम्ही कधी करू शकत नाही. एवढं प्रचंड प्रेम हे केवळ माझ्यावरच नाही तर शंकरराव चव्हाण साहेबांना जेवढं प्रेम होतं तेवढंच दुपटीने प्रेम आपण सर्व माझ्यावर, माझ्या कुटुंबावर करताची मला प्रचंड जाणीव आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि तुमच्या या जाणीवपोटी मला निश्चित माझी जी कर्तव्य आहे माझ्या अंगावर, ते कर्तव्य अतिशय योग्य पद्धतीने पार पाडण्याकरता निश्चित मी कटिबद्ध आहे, हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. मित्र, आपला कारखाना 25 वर्ष आज मोठ्या कठीण अवस्थेमधून या वर्षी आपण काढलेला आहे, मला सर्व कल्पना आहे. परंतु मी एक ठाम निश्चय केला होता की चेअरमनला म्हणलं गणपतराव काय वाटेल ते हो, पण लोकांचा 1 पैसा मी ठेवणार नाही, हे जाहीरपणे मी लोकांना सांगितलं होतं. विश्वास ठेवा. 24 वर्षामध्ये त्रास झाला होता आपला, कधी झाला नाही. 24 वर्षामध्ये कधी आपल्याला त्रास झाला नव्हता. पण केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एकीकडे साखरेच्या किमती कमी होतात, म्हणजे 2-3 गेल्या 3 वर्षामध्ये जी आहोती लागली या सगळ्या साखर उद्योगाला. मी वारंवार या इथे जीबी मध्ये बोललेलो आहे, एरवी बोललेलो आहे. गेल्या 3 वर्षामध्ये सातत्याने केंद्र सरकारने चुकीची धोरणं घेतली आणि साखरेची किंमत कमी असताना उसळ जास्त. शेवटी साखर विकल्यास पैसा मिळेल ना, साखर विकल्याशिवाय पैसा मिळणार नाही. आणि जो खर्च वजा करता मग शिल्लक राहील त्यातून तुमचा भाव मिळणार. पण साखरेचे भाव डाऊन झाल्यानंतर आम्ही केंद्र सरकारला सांगत होतो की साखर जसं तुम्ही ऊसाची FRP बांधून दिली, ऊसाला FRP बांधून दिली, तर साखरेचा भाव बांधून द्या. साखरेचा भाव बांधून दिला की बिलकुल पैसा देता येतो. पण 3 वर्ष आमचं कोणी ऐकलं नाही आणि 3 वर्षांनंतर निर्णय केंद्र सरकारला जाग आली की आमचं म्हणणं बरोबर आहे. आणि 3 वर्षांनंतर आता MSP पण फिक्स केली आणि FRP पण फिक्स केली. म्हणजे साखरेची किंमत सुद्धा पटत 3100 का किती रुपये आहे, 3100 रुपये साखरेचे भाव बांधून 3100 रुपयाच्या खाली साखर विकता येत नाही, कोणत्याही साखरेचे भाव पाडता येत नाही. आणि 3100 रुपये असल्यामुळे FRP नोट किती आता 2500 रुपये FRP.
म्हणजे 3100 रुपयाला साखर आणि 2500 रुपयाची FR. सांगायचं मुद्दे एवढा मित्रांनो, 600 रुपयात अजूनही काही भागत नाही. आजही गणित आटोक्यात आलेलं नाही. 600 म्हणजे 2500 रुपये FRP आणि 3100 रुपये साखर, म्हणजे 600 रुपयाचा फरक जर हिशोब जर काढला तरी सुद्धा 600 रुपयामध्ये कारखान्याचा जो खर्च आहे, पगारी आहे, मेंटेनन्स आहे, जे काही करावं लागतं कारखान्यात, सगळ्या ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा हिशोब जर काढला तर आजही 600 रुपयामध्ये हा बसत नाही विषय. मित्र, मला सांगितलं पाहिजे की मी जवळपास पहिला हप्ता 2040 गेल्या हंगामामध्ये 2040चा पहिला हप्ता दिला होता. पैसे नव्हते, खरी गोष्ट आहे, पैसे नव्हते. पण मी लोकांना सांगितलं पुढचा गळीत हंगाम सुरू व्हायच्या अगोदर मी सर्व तिन्ही कारखान्याचा 1 पैसा ठेवणार नाही. आणि जवळपास 33 कोटी रुपये मी देऊन टाकले सगळ्यांचे, 1 पैसा आज कोणाचा शिल्लक राहिला नाही. झाले कोण तयार महिन्याभरामध्ये यायला लागले. तुम्ही दिलं नाही तर मोर्चे काढू, तुम्ही दिला नाही. 24 वर्ष कधी बोंबले ना, आता कसे आठवायला लागले की पुढारी झाले तयार आपल्या भागामध्ये. पण माहिती असेल पुढारी कोण कोण आहेत सगळे ते. म्हणजे 24 वर्षामध्ये या पुढाऱ्याला कधी संधी मिळाली. त्याला वाटतं संधी मिळाली वाटते आता, त्याला वाटतं आता संधी मिळाली, आता बोंबललं पाहिजे कारखान्याच्या विरोधामध्ये, आता केलं पाहिजे. ही संधी आहे गणपतरावला ठोकायला, अशोकचं मला ठोकायला. आणि तुम्ही मला काय ठोकता की जनता तुम्हाला ठोकल्याशिवाय राहणार नाही, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि असं अशा पद्धत कुठं इकडं चुकीचं काम होणार नाही. मी तुम्हाला गॅरंटी देतो चुकीचं काम होणार नाही. परंतु आर्थिक अडचणी निर्माण ज्या झाल्या त्याला जबाबदार कारखाना नाही, त्याला जबाबदार जी आहे केंद्र सरकारचे चुकीचे धोरण आहेत, त्याच्यामुळे हे सगळे निर्णय घ्यावे लागले. पण आज कारखाना सुरू होत असताना मागचा 1 खडकूक पैसा सुद्धा पुन्हा देणं नाही, हे मला मुद्दाम आहोत या ठिकाणी सांगितलं पाहिजे. बिलकुल नाही कोणा दिले. कामगारांचे पैसे नाही त्याचे, म्हणजे मागे जे कामगार 2 युनिटचे कमी केले त्याचे पैसे काही देणं शिल्लक नाही, शेतकऱ्याचे पैसे काही देणं नाही, बिलकुल सगळ्याचं रोख देऊन टाकलं. आणि कारखाना आता नवीन पद्धती आता सुरू करायला. ठीक आहे, काही कार्यपद्धती बदलावी लागेल, काही डिसिप्लिन अधिक आणावे लागेल, अनुशासन वेगळ्या पद्धतीने करावं लागेल, काटकसर करावं लागेल. नक्की करू आपण, हे नक्की करू. आणि आगामी काळामध्ये याच्यापेक्षा चांगला कारखाना, यापेक्षाही चांगल्या पद्धतीने आपला कारखाना चालेल याची ग्वाही मित्र मी तुम्हाला दिला. गॅरंटी देण्याकरता मी या ठिकाणी उभा, तुम्ही चिंता करू नका. फक्त विश्वास ठेवला पाहिजे. चालवतं कोण आणि बंद कोण पाडतं, चालवतं कोण आणि बंद कोण. बंद करणार तर बँका बंद करू लागलेत, बँका बंद पाडतायत, कारखाने विकायला लागलेत. आम्ही ते केलं नाही. जे 2 कारखाने आम्ही दिले ते कारखाना चालू आहे, हंगाम सुरू होतो आता, लक्षात ठेवा. बंद पाडण्याकरता दिलेले नाहीत. हातगावचाही कारखाना सुरू होणार आहे, उमरीचाही कारखाना सुरू होणार आहे. जिल्ह्यामध्ये कारखानदारी टिकली पाहिजे. ज्या संस्था आम्ही घेतल्या त्या चांगल्या पुढे चालतील ही गॅरंटी मी या ठिकाणी सरकारच्या वतीने घेतो, तुम्ही चिंता करू नका. सांगायचा उद्देश मित्र एवढाच आहे की जी मंडळी अधूनमधून कुरकुर 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 उभं टाकायचा प्रयत्न करून बघतात, कुठे घुसता येते का भोकरमध्ये, कुठे घुसता येते का तिकडं, काहीतरी निमित्त मिळतं का, काही संधी मिळते का, काही बोलता येतं का, त्या सगळ्या पद्धती प्रयत्न केला जातो बदनाम करण्याचा. पण मित्र आम्हाला जाणीव आहे, आम्ही बेशरम नाही त्यांच्यासारखे, आम्ही बेशरम नाही त्यांच्यासारखे. आम्हाला जाणीव आहे की जबाबदारी आमच्यावर अधिकच्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरता अतिशय मेहनतीने बारकाईची संस्था 25 वर्ष ही संस्था चालवली आहे. का सोपं काम आहे का? लोक 5-10 वर्ष चालू शकत नाहीत. 25 वर्ष ज्या संस्था उभ्या केल्या त्या संस्था तुमच्या मालकीच्या आहेत आणि आम्ही विश्वस्त म्हणून तुमच्या या विश्वासाला तर जाऊ देणार नाही ही गॅरंटी मित्र या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने जाहीरपणे या ठिकाणी मी घेतो, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे या सगळ्या कामाकरता मित्र हो बिलकुल आपल्याला काळजी घेऊन डोळ्यात तेल टाकून निश्चित आपल्या संस्था चांगली चालते मित्र हो, तुम्ही चिंता करायची गरज नाही आहे. मित्र 2 महत्वाचे प्रश्न मला विश्वविद्यालयांसमोर मुद्दाम सांगा. तुम्ही आलात, तुम्ही कृषी मंत्री पण आहात, कृषी मंत्र्यांना मुद्दाम सांगायचं मला. परवा आपण मुख्यमंत्र्यांनी पॅकेज चांगलं पॅकेज जाहीर केलं. 10,000 कोटी रुपये हा वेगळा पॅकेज, म्हणजे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, ज्या ज्या विभागाला या मधल्या पुराचा आणि पावसाचा तडाखा बसला त्या रूपात 10,000 कोटीचं पॅकेज दिलं. आणि मला सांगायला अभिमान आहे की सगळ्यात जास्त पैसा 2600 कोटी रुपयाचा निधी हा आपल्या पीडब्ल्यू डिपार्टमेंटला मुख्यमंत्र्यांनी दिला, हे मला जाहीरपणे या ठिकाणी सांगितलं पाहिजे.
तुम्हाला बस 2600 कोटी महाराष्ट्राला, नांदेडचं काय? नांदेडचं सांगायचं नसतं. विश्वजित सांगते म्हणजे तिकडे चाललंय सगळं, आमच्याकडे काय? विश्वजित कदमांसमोर आपली आकडेवारी सांगायची नसते. मी आता सांगितलं की कागद घेऊन नांदेडला दिलं, मला द्या. मला सगळ्याच बघावं लागते. नांदेडचे बघावं लागते, सांगलीचे बघावं लागते, साताऱ्याचे बघावं लागते, कुठं कोकणातले बघावं लागतं, सगळे बघावं लागतं. पण 10,000 कोटीचं पॅकेज मुख्यमंत्र्यांनी दिलं, 2600 कोटी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली. कशा करता? कुठे पूल पडलाय, रस्ता वाहून गेलाय, मला माहिती, जाणीव आहे मला. आम्ही रोज पेपरला फोटो येतात, पूल सार्वजनिक बांधकाम मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये असा पूल फुटलाय, हा रस्ता. आता मी सर्व आता झालो, 6 महिने झाले मला. चंद्रकांत पाटलांनी मागे 6 महिन्यापूर्वी कुठे म्हणले होते का? तारीख पे तारीख चालू होती, पण 31 डिसेंबरचा खड्डे मुक्त महाराष्ट्र. कुठं झालं मग? काय झालं नाही, ते गेले. आता माझ्याकडे खड्डे आले, त्यांचे खड्डे माझ्या बरोबर आले इकडे. पण ते खड्डे जे काय बुजवायचे, चिंता करू नका. मधल्या काळात पाऊस झाला, पाऊस खूप झाला. 100% सगळी धरणं भरली. आज 100% धरणं, वापर पेनगंगा, विष्णुपूर. आम्ही दरवर्षी पाणी किती आहे मोजतो आहोत. चेअरमन साहेब काय पाणी यावेळेस किती रोटेशन देणार? चेअरमन संचालक मंडळ बैठकीत विचारले, साहेब रोटेशन किती? आता कोणी बोलते का रोटेशन किती? माहिती आपोआप मिळणार. रोटेशन गोष्टच बोलत नाही. या वर्षी रोटेशन नाव घ्यायला तयार नाही. अप्पर पेनगंगा 100% भरलंय, विष्णुपुरी 100% भरलंय, गावागावात तळे भरून गेल्या, विहिरी भरून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. यावर्षीच नाही तर पुढील 2 वर्ष पाणी टिकेल एवढं प्रचंड प्रमाणावर पाणी या भागात आलेलं आहे मित्र. पण कशामुळे आलं? अप्पर पेनगंगा आणि विष्णुपुरी शंकरराव चव्हाण साहेब नसते की धरण झाले नसते मित्र, लक्षात ठेवा. आणि या धरणामुळे आज आपला भाग सुजलाम सुफलाम आहे. मग आजचे हे चांगले दिवस तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. मुद्दा आवर्जून या ठिकाणी आठवण करून देण्याची गरज आहे. पण तो पाणी आज भरपूर आहे, रोटेशनची चिंता नाही. 2 वर्ष पाणी मुबलक राहणार आहे. मुबलक वाटलं नव्हतं असं म्हणत नाही. आज जमिनीवर पाणी भरपूर गेलेलं आहे आणि त्यामुळे पाण्याची चिंता 2 वर्ष करायची गरज नाही. परंतु रस्ते आमचे खराब झाले, पुलं खराब झाले. मी तो तुम्हाला सांगू इच्छितो, 2600 कोटी पैकी मराठवाड्याला 550 कोटी रुपये देणार आणि त्या 550 कोटीमध्ये थोडा जास्तीचा वाटा नांदेड जिल्ह्याला नक्की देण्याची चिंता करू नका. फक्त मी बोलत नाही तर पेपर छापून सगळं नांदेडात चाललंय म्हणून. त्यामुळे नांदेडचा वाटा थोडासा, जो तळ राखेल तो थोडं पाणी पिलच ना. त्यामुळे नांदेडला थोडा झुकतमाप जरूर देऊ. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये नुकसान झालंय. आता पाऊस आता थांबला. तुम्हाला काय साहेब एवढं वय 6 महिने झाले पाऊस पडला नामूजावर. आत्ता पाणी बंद झाले, 2-3 दिवस झाले. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे. त्या नुकसानाला आपण निश्चितच पैसे देऊन पुलाची कामं वगैरे, तुटलेले पूल आहेत, रस्ते तुटले, जिल्ह्यात सगळं आपल्याकडे सगळं जिल्ह्यात नुकसान झालंय, मराठवाड्यात झालंय, महाराष्ट्रात झालेलं आहे. आणि त्यामुळे यातून 2600 कोटी मधून महाराष्ट्रात आणि नांदेडमध्ये सगळीकडे जे काही करायची गरज आहे निश्चित केलं जाईल. मित्र, मला विश्वजित कदमांना विशेष मुद्दाम सांगायचं, केळीचा विमाच्या बाबतीत मुद्दाम मला बोलायचं. केळीचा विमा आपल्या जिल्ह्यामध्ये या भागात मिळत असताना आमच्या काही सरकार अन्याय झाला. मी रावणगावकर आमचे सभापती त्यांना मुद्दाम पाठवलं. त्याला म्हणलं बघून या काय काय तक्रारी आहेत. का अर्धापूरला केळी जास्त तिकडेच विमा कमी, बारडला केळी जास्त तिकडेच विमा कमी आणि बाकी ठिकाणी केळी कमी विमा जास्त. पण ही भानगड काय आहे? दरवर्षी आमच्याकडे केंद्र सरकार नेहमी असंच का करते की आमच्या भागामध्ये केंद्र हा इन्शुरन्स कंपन्या कोणाच्या आहेत? केंद्र सरकारच्या कंपन्या आहेत. का आमच्या भागात असं का घडलंय? रावणगावकरांना पाठवून दिलं, म्हटलं पाहणी करून या मला सांगा की केळीच्या. त्यांनी पाहिलं, पाहणी करून आले, पथक गेलं, 4-5 अधिकारी सर्व जाऊन आले. तर काही ठिकाणी यंत्र सदोष आहेत, रिडिंग बरोबर नाही. अहो रिडिंग बरोबर नसेल म्हटलं तर आसपासच्या जिकडं यंत्र बसव तिथलं रिडिंग घ्या आणि आम्हाला तिकडचा फायदा द्या. ट्रिगर ज्याला म्हणतो, तिथे किती टेम्परेचर होतं, किती पाऊस झाला, किती काय झालं, जे काही मोजमाप तुमचं आहे ते तुमचं यंत्र बंद, जबाबदारी कोणाची? मग यंत्र बंद पडले असतील तर रिडिंग बरोबर जबाबदारी कोणाची? इन्शुरन्स कंपनी नाही का? इन्शुरन्स जबाबदारी असेल तर मग त्याप्रमाणे आजूबाजूला जी यंत्र चालू त्याचं रिडिंग घ्या आणि त्या ठिकाणी फायदा. हा सर्व अहवाल विश्वजित कदम साहेब, हा सगळा अहवाल गेलाय तुमच्या सचिवांकडे. मी तुम्हाला विनंती करेन की मुंबईला गेल्यानंतर तुमचे सेक्रेटरी जे इरिगेशन डिपार्टमेंट, तुमचे कृषी विभाग आहे त्यांना बोलवून घ्या आणि केंद्र सरकारच्या इन्शुरन्सच्या माणसाला बोलवून घ्या आणि नांदेडच्या या केळी उत्पादकांचा प्रश्न मार्गी लावा अशी माझी आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना राहणार आहे. तुला माहिती आहे मध्यंतरीच्या काळात आपल्या अर्धापूरच्या पण जमिनी गेल्या नॅशनल हायवे मध्ये. ते भांडण केलं आणि तो विषय धसाच लावला मी. तो विषय धसाच लावून आज ज्यांच्या शेती नॅशनल हायवे मध्ये गेलेल्या आहेत
त्यांना 4 पट मोबदला बऱ्याच लोकांना मिळाला. बरोबर आहे की माझं म्हणणं काही चुकीचं आहे? मिळाले ना पैसे? हाँ तो बोलो नहीं बोलो, कुछ तो बोलो. हाँ ऐसा बोलो जोर से. करता उसको ताली नहीं मार रहे, नहीं मिलना तो सब ये नहीं वो नहीं, ऐसेच करायचं. सांगा तात्पर्य एवढंच आहे की रस्त्याला 4 पट मावेजा मिळून दिला. दुसरा प्रश्न उभा टाकलाय, रेल्वेला जमिनीला मावेजा कमी. बरोबर आहे ना? रेल्वेचा मावेजा कमी, हायवेला मावेजा मिळाला, रेल्वेचा का मिळाला नाही? केंद्र सरकारच्या मंत्र्यांना पत्र लिहिलंय मी. केंद्र सरकारच्या मंत्र्यांना पत्र पाठवलंय की जर रेल्वेला जो नॅशनल हायवे जो केंद्र सरकारचा प्रकल्प आहे त्याला पैसे अधिक मिळत असतील तर रेल्वेमध्ये जमिनी जे चालल्या त्याला सुद्धा तेवढेच पैसे मिळाले पाहिजेत ही आमची मागणी केंद्र सरकारकडे आहे. आणि जाहीरक्रिया करताय त्याच्या मागे कायदेशीर काय आधार आहे म्हणून मी बोलतोय. आणि तो प्रश्न तसाच लावण्याकरता मी मनापासून प्रयत्न करणार आहे. निर्णय माझ्या हातात नाही, केंद्राकडे निर्णय आहे, पण त्यांनी हा निर्णय मागे लागावा हा माझं या ठिकाणी आग्रहाची विनंती ही केंद्र सरकारला मित्र राहणार आहे. त्यामुळे केळीचा प्रश्न आपण इन्शुरन्स कंपनीवर बोलून तो विषय मार्गी लावा आणि हा जो रेल्वेचा प्रश्न आहे आमच्या जमिनी चालल्या आहेत त्या भागामधल्या तोही मार्गी लागावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मुद्दा मला करायची आहे. मित्रांनो, आज मला मुद्दा सांगायला हरकत नाही की तुम्ही भरपूर गेल्या 6 महिन्यामध्ये कोरोनाच्यामुळे सगळं स्तब्ध झालेलं आहे. मला सुद्धा गावोगावी जायची इच्छा आहे, भेटी घ्यायची इच्छा आहे, परंतु या कोरोनामुळे काय होईल काही नाही सगळेच बिलकुल सावध आहेत की थोडंसं कार्यक्रम टाळा, भेटीगाठी टाळा अशाच प्रकारचा प्रयत्न आहे. मी तो तरी सुद्धा मी सुरू केले आणि प्रत्येक गावात निश्चितच माझी भेट राहणं चिंता करायचं कारण नाही. पण या 4 महिन्यात मी काय केलंय मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. या 4 महिन्यामध्ये नांदेड जिल्ह्याच्या विकासाच्या कामासंदर्भात एक निर्णय करून घेण्याकरता मुंबईमध्ये 24 तास माझा माणूस बसून रोज मागे लागतोय मी. या मंत्र्याच्या त्या मंत्र्याच्या मुख्यमंत्र्याच्या हे प्रश्न मार्गी लावा आणि आमच्या भागात न्याय मिळवून द्या. आज जवळपास 250 कोटीची कोर्टाची बिल्डिंग नांदेडमध्ये मंजूर करून आपण आणली. त्याचं लवकर सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत. 250 कोटीची बिल्डिंग मंजूर केली. भोकरला 15 कोटी न्यायालयाची बिल्डिंग त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे. आणि आता गावोगावी 25-15 मध्ये ग्रामीण भागात बऱ्याचशा गावात सगळे झाले नसतील पण बऱ्याचशा गावामध्ये 25-15चा निधी दिला. बऱ्याचशा गावात तांडा विकासासाठी निधी आणला तो दिला. सामाजिक न्याय विभागाकडून पैसे आणून दिले प्रत्येक गावात. मी यासाठी सांगतोय काही गावं राहिली सगळे झाले 100% त्याचं म्हणणार नाही मी, पण बऱ्याचशा गावामध्ये तो निधी उपलब्ध करून दिला. आता हल्ली सवय कशी लागली आहे मंजूर आम्ही करून आणायचं आणि नारळ दुसऱ्यानेच फोडायचं. आम्ही आणला अरे तुम्ही आणलं सरकार आमचं तुम्ही का आणता? तुम्ही मागच्या 5 वर्ष आणून दिलं नाही. आणि जे का आणलं या भागामध्ये अशोक चव्हाण छाती डोकं सांगतो की आम्ही आणलं, आमच्या सरकारने आणलं. आणि म्हणून आपल्या प्रत्येक गावामध्ये तुम्ही बघा येणाऱ्या काही काळावर स्वतः मुद्दाम येईल. काही गावामध्ये जे काही मंजूर पुलं मंजूर करून दिलेली आहेत, काही ठिकाणी 25-15 मध्ये गावाचा अंतर्गत निधी मंजूर करून दिला आहे. सामाजिक न्याय विभागाच्याकडून काही गोष्टी मंजूर करून दिलेल्या आहेत. तांडा विकासचे पैसे मंजूर करून दिले आहेत. आणि यातून या सगळ्या कामाकरता भरीव पैसा मित्र हो हा निश्चित आम्ही दिलेला आहे. हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. हे सगळे महत्वाचे विषय या ठिकाणी आज मार्गी लावत आहे आणि त्याचा मनापासून अभिमान आहे मला की विकासाच्या कामामध्ये आपला हा भाग निश्चितच मागे राहणार नाही हे मला या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. मला कारखान्याच्या बाबतीत अजून गोष्ट सांगायची आहे. आपल्या आसावरीचं काम सध्या सुरू आहे. शेवटी चेअरमनला मी म्हणलं की आपल्याला फक्त साखरेवर अवलंबून राहता कामा नये. साखर काही नुसतं साखरेच्या उत्पन्नातून शेतकऱ्याला भाव मिळायला सांगता येत नाही. आपली डिस्टिलरीचा प्रकल्प जो रखडला होता त्याला पैसे मी मध्यंतरी उपलब्ध करून दिले. जवळपास 40-45 कोटी रुपये अधिकचे पैसे उपलब्ध करून दिले. आणि त्या पैशातून ज्या डिस्टिलरीची क्षमता 30,000 लिटरची होती ती डिस्टिलरी आज 30,000वरून 60,000 लिटर पर्यंत आपण नेणार आहोत. या डिसेंबरच्या अखेरीपर्यंत ही डिस्टिलरी सुरू करू अशा प्रकारचं काम जोरात चालू आहे. डिसेंबर पर्यंत ती पूर्ण होऊन जाईल आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये डिस्टिलरी सुरू होईल. डिस्टिलरी फायदा एवढाच होणार आहे की पेट्रोल कंपन्या याचा जो इथेनॉल आपण बनवू तो इथेनॉल तिथे विकला जाईल आणि त्या इथेनॉलचा चांगला भाव आपल्याला मिळेल. आणि त्या चांगल्या भावातून उसाला अधिकचा पैसा नुसतं साखरेतून पैसा मिळणार नाही, इथेनॉलच्या विक्रीमधून अधिकचा पैसा आपल्याला मिळावा अशा पद्धतीचा मित्र हो मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि म्हणून मित्र मी अधिकचा वेळ घेत नाही. 1 वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे त्याला मला जायचं आहे. 1:05 झाले त्याच्यामुळे अधिक मी वेळ घेत नाही. पण सगळे विषय यासाठीच आपल्या कानावर घातलेले आहेत की सगळं फक्त आता साहेब गावाला चाले नाही हो, निवडणूक झाली भेटलेच नाही हो, तुमचीच कामं करतोय तुमचेच प्रश्न मार्गी लावतो आहोत.
तुमच्याच कामाकरता त्या सगळ्या एकेका मंत्र्याकडे जाऊन हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात आणि ते परिणाम बघाल तुम्ही, त्या सर्व गोष्टीचे परिणाम बघाल की आगामी वर्षभरामध्ये प्रत्येक गावामध्ये काही ना काही विकासाचं काम सुरू झाल्याशिवाय राहणार नाही हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. फक्त थोडा धीर धराने विश्वास ठेवा, फक्त थोडा धीर धराने विश्वास ठेवा. आपल्या भागामध्ये कोरोनाची लागवड होऊ नये आणि लोकांना कुठल्याही प्रकारची बिमारी आपल्या भागात वाढू नये मित्रहो, अशाच प्रकारची अपेक्षा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मी विश्वजित कदमांचे या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने जोरदार टाळ्यांनी विश्वजित कदम यांचं या ठिकाणी स्वागत करा. त्यांनी वारंवार या मराठवाड्यातील या भागात येत राहावं आणि आपल्या भागातले प्रश्न मार्गी लावण्याकरता त्यांचा हातभार नक्की लागत राहील या मात्र मला शंका नाहीये. संजयरावजी कदमांनी ज्या पद्धतीने मराठवाड्यावर प्रेम केलं तशाच पद्धतीने प्रेम विश्वजित कदम हे सुद्धा आगामी काळात करत राहतील अशी अपेक्षा करतो. आणि या 25व्या गळीत हंगामाच्या शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी व्यक्त करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय